सर आत्ता जी राजकीय घडामोडी चाललेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आता राष्ट्रवादीमधून जे आपले जनतेचे प्रिय असे लोकप्रतिनिधी आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा नुकताच विमान अपघाती मृत्यू झाला. तर त्याच्याबद्दल आपण काय सांगू? प्रथम मी आदरणीय दादांना सुरुवातीला भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो. गेले अनेक वर्ष आम्ही अजितदादांसोबत त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि दादांची काम करण्याची पद्धत, एक कामाचा माणूस म्हणून महाराष्ट्रामध्ये दादांची त्या ठिकाणी ओळख झालेली आहे. आत्तापर्यंत दादांकडे मी जी काही कामं घेऊन गेलो होतो ती दादांनी पूर्ण त्या ठिकाणी केलेली आहेत. खरं तर आज निवडणूक चालू असताना अशा प्रकारची एक दुर्घटना घडली, हे खूपच दुःखदायी घटना या ठिकाणी आहे. याचा काही तुम्हाला असं निवडणुकीवर परिणाम होणार असं वाटतो का मतामध्ये? निवडणुकीवर परिणाम असा 2-3 दिवस आम्ही प्रचार त्या ठिकाणी बंद ठेवला होता, परंतु दादा जर असते तर विकासाला गती निश्चितपणाने मिळाली असते. मग आता जनतेचा रोष काय म्हणतो? जनता ही आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, अजितदादा असतील, खासदार सुप्रियाताई सुळे असतील, यांच्या विचारांना मानणारा आमचा मुळशी तालुका आहे आणि खऱ्या अर्थानं मुळशी तालुक्याचा शाश्वत विकास हा पवार कुटुंबियांच्याच माध्यमातून त्या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे जनता ही पवार परिवारांच्या बरोबर त्या ठिकाणी राहणार आहे. या अगोदर पण तुम्ही निवडणूक लढवलेली आहे आणि आत्ताही तुम्ही म्हणजे जनतेसाठी सज्ज झालेला आहात. तर जनतेचे म्हणजे तुमच्या प्रभागातील प्रश्न काय आहेत? मी सुरुवातीला 2000 साली गावामध्ये बिनविरोध उपसरपंच म्हणून माझी ग्रामस्थांनी निवड केली होती. त्यानंतर 2012 साली पंचायत समिती मुळशीची मी निवडणूक लढलो. त्यामध्ये मला उपसभापती, सभापती पदं मिळाली. त्यामध्ये मी अनेक विकासाची कामं, वैयक्तिक लाभाच्या योजना या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आता खरं तर आमचा जो तालुका आहे हा एकदम शहरी आणि एकदम ग्रामीण असा शहरी आणि ग्रामीण या दोन्हीमध्ये विभागलेला आहे. आज आपण पाहिलं तर पूर्व भागामध्ये हिंजवडीसारखा IT पार्क आहे, भुगाव असेल, पिरंगुट असेल, यामध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिक झोन आहे. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरीकरण त्या ठिकाणी वाढतंय आणि एका बाजूला मुळशीचा धरण भाग असेल, तिथं एकदम ग्रामीण भाग त्या ठिकाणी आहे. त्यामुळे शहरी ग्रामीण अशा भागामध्ये विखुरलेला आमचा मुळशी तालुका आहे. त्याच्यामध्ये आज पूर्व भागामध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, या घनकचरा सांडपाण्याची त्या ठिकाणी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. या सगळ्या समस्या असून त्या ठिकाणी उभ्या आहेत, त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे हेच या निवडणुकीचं यश असेल. बरं, ग्रामीण भागात शक्यतो म्हणजे शाळेच्या दृष्टिकोनातून म्हणजे एज्युकेशनच्या दृष्टिकोनातून म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने लक्ष? मी पंचायत समितीमध्ये उपसभापती, सभापती असतानाच संपूर्ण तालुक्यामध्ये संपूर्ण जिल्हा परिषद शाळेमध्ये डिजिटल स्कूल ही संकल्पना मी स्वतः त्या ठिकाणी राबवली होती. मी गेले 20-21 वर्ष गरजू विद्यार्थ्यांना जून असेल, जुलै महिन्यामध्ये वह्या वाटप असतील, शैक्षणिक साहित्य वाटप असेल, असे अनेक कार्यक्रम मी गेली दरवर्षी त्या ठिकाणी घेत असतो. खरं तर आपला प्रत्येक मुलगा किंवा आपला प्रत्येक मुलगी आपल्या ग्रामीण भागातील शिकली पाहिजे, सुशिक्षित झाली पाहिजे, यासाठी माझ्या सातत्यानं प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे. आता पुण्यामध्ये म्हणा किंवा ग्रामीण भागामध्ये सगळीकडेच पाण्याचा प्रश्न एक खूप भेडसावत आहे आणि आता पुण्यामध्ये सगळीकडे तुम्ही बघताय की बांधकामाचे हे पण वाढलेलं आहे आणि नैसर्गिकदृष्ट्या वातावरण हे प्रदूषित होत चाललेलं आहे. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही असं काही नियोजन केलेलं आहे? आमचा जो मुळशी तालुका आहे हा पुणे शहराचा एकदम लगतचा तालुका आहे. मी तुम्हाला बोललो की हिंजवडी असेल, मारोंजे असेल, आमच्याकडे भुगाव असेल, लवळे असेल, पिरंगुट असेल, भुकुम असेल, यामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरीकरण वाढतंय. पूर्वी लोक शेती करायची, दुग्ध व्यवसाय करायची, त्यातनं उदरनिर्वाह चालत होता. आज त्याच लोकांना नागरीकरण वाढल्यामुळं काहींचं उत्पन्नाचं स्तोत्र बदललेलं आहे. शेतीचं उत्पन्न कमी झालं, घरभाडे मिळायला लागले, काही जण व्यवसाय त्या ठिकाणी छोटे मोठे करू लागलेले आहेत. आणि तुम्ही म्हणला प्रदूषणाचा भाग, ज्यावेळेला नागरीकरण वाढतंय त्यावेळेला गाड्या वाढतात, प्रदूषण हे वाढतच आहे. पण मग त्याच्यावरती काही तुम्ही असं नियोजन वगैरे त्याच्यामध्ये आता खरं तर आज आपण पाहतोय की ज्यावेळी नागरीकरण वाढतं त्यावेळेला मोकळी जागा आपल्याला खूप कमी बघायला मिळते. आमच्याकडे आता जी गावं झालेली आहेत मोठी, याच्यामध्ये उद्यान करणे, थोडा ग्रामीण भाग आहे आमच्या तिथे, पर्यटनाला चालना देणे, या विषयावरती काम माझं त्या ठिकाणी सुरू आहे. आता तुम्ही व्यवसायाचं वगैरे बोललात आता, तर असे खूप तरुण आहेत जे एज्युकेटेड आहेत, परंतु आता रोजगार उपलब्ध त्यांना लवकर होत नाहीये. तर मग त्या दृष्टीने तुम्ही स्वयंरोजगाराच्या दृष्टीने वगैरे तरुणांना म्हणजे प्रोत्साहित वगैरे करण्याचं काम वगैरे चालू आहे का? कसं आहे काय? म्हणजे तुम्ही बोलला ते एकदम खरं आहे की एज्युकेशन आहे परंतु नोकरी नाहीये आणि प्रत्येकाने जर नोकरी मागे लागत राहिला तर प्रत्येकाला नोकरी मिळणं हे पण शक्य नाहीये. त्यामुळं अनेक छोटे मोठे व्यवसाय किंवा औद्योगिक विभागामध्ये अनेक छोटे मोठे शॉप्स, हे सर्व वेगवेगळ्या फील्डमध्ये तरुणांना करून देणे
त्याच्यामध्ये त्यांना बँकेकडनं लोन उपलब्ध करून देणे, त्यांना व्यवसायासाठी कंपनीमध्ये नेऊन तरुणांना योग्य दिशा देणे, त्याच्यानंतर रोजगार मेळावे घेणे ही कामं आम्ही भविष्यामध्ये त्या ठिकाणी सर, करणार आहोत. तुम्ही याच्या आधी पण म्हणजे एकदम व्हाईट कॉलरने काम केलेले आहेत, जनतेकडे नेहमीच तुम्ही लक्ष दिलेलं आहे तुमच्या कामामधून. आता पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही विजन काय ठेवलंय? विजन तर एक आहे मॅडम, सुरुवातीला जर रोजगार हा मोठा प्रश्न आहे, कारण बेरोजगारी जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत आपला विकास होणार नाही. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर पर्यटन व्यवसाय वाढवणे हाच एक एम असेल. आणि जी शहरीकरणातली गावं आहेत त्याच्यामध्ये नोकऱ्या कशा मिळतील, तरुणांना व्यवसाय कसा करता येईल यासाठीच प्रयत्न करणे हीच गरज आहे आज. आता जनतेला तुम्ही काय आवाहन कराल? मी आता उद्याच्या 7 तारखेला जिल्हा परिषदेची निवडणूक होते. आमचा जो पिरंगुट भुगाव जिल्हा परिषद जो गट आहे त्यामध्ये मी स्वतः जिल्हा परिषदेला उमेदवार म्हणून उभा आहे. त्या गटामध्ये तिथले जे नागरिक आहेत त्यांना माझ्या कामाची पद्धत, माझ्याबरोबर अनेक तरुण त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. अनेक स्पर्धा असतील, अनेक खेळांना प्रोत्साहन देण्याचं काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे. अनेकांना रोजगार निर्मितीसाठी मी प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळं जो सर्वसामान्य मतदार आहे तो सर्वसामान्य शेतकरी हा माझ्याबरोबर आहे. मी निश्चितपणाने या निवडणुकीमध्ये विजय होईल आणि उद्याच्याला ज्या समस्या आहेत, मग त्यामध्ये ट्रॅफिकची समस्या असेल, रोजगाराची समस्या असेल, यामध्ये मी अधिकचं लक्ष घालून त्यामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला कसा रोजगार पोहोचवता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे.